कशाच्या त्रासासाठी तू आली होती माझ्याकडे बेटा? सर मी हाताच्या त्रासासाठी आली होती. काय त्रास होता तुला? मला पेनसुद्धा पकडता नव्हता येत आणि लिहितासुद्धा येत नव्हतं. पूर्ण हात दुखत होता. केससुद्धा विंचरता नव्हते येत. म्हणजे तुला पेपर लिहिता येत नव्हता का? नाही सर. म्हणजे रायटिंग नाही करता येत होती. आणि केस विंचरताना काय त्रास व्हायचा? हात खूप दुखायचा. मग ते केस पण नव्हतं विंचरताना. म्हणजे फक्त एकच हात दुखायचा की दोन्ही हात दुखायचे? आधी माझा राईट हँड दुखायचा, मग लेफ्ट हँड दुखायला सुरुवात झाली. अरे अच्छा. आणि त्याच्यामुळे तुला काय प्रॉब्लेम जायचा बेटा? मला जड वस्तू उचलायला नाही यायच्या सर. आणि तू 10th असताना तुला पेपर लिहायला काही प्रॉब्लेम जायचा? हो. काय झालं होतं तुला पेपर लिहिताना? पेपर लिहिताना अर्ध्या माझ्यात हात दुखायचा सर. मग तो पेपर म्हणजे लिहिणंच नाही व्हायचा. पेपर तू सोडून द्यायची मग? हो. बरं. नंतर मग तू माझ्याकडे आली. होमिओपॅथिक मेडिसिन घेतल्यानंतर तुला काय प्रमाणात आराम पडला? सर मला 2 ते 3 महिन्यात 80 ते म्हणजे 70 ते 80% आराम पडला. मग जास्ती दुखायला आणि मग आराम पडत गेला. नंतर आराम पडत गेला. आता ही औषध तू माझ्याकडे कधी घेतली होती? मी सर एप्रिल तरी मार्च एप्रिलमध्ये घेतली. जेव्हा तुझी एक्झाम व्हायची होती तेव्हा? हो. मग एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे तू पेपर लिहू शकली का? येस सर. एक्झाममध्ये काही प्रॉब्लेम नाही झाला? नाही. आता त्याच्यानंतर आता तू इंजिनिअरिंग करत आहेस, आता तर जास्त लिहायला लागते. आता काही त्रास होतो का तुला पाय हाताचा? नाही सर. आता विंचरताना वगैरे काही त्रास? नाही जास्त. पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? येस सर. बाकी इतर कुठला त्रास? धन्यवाद.